कधी कधी आपण करायला जातो एक आणि दुसरंच होऊन बसतं. हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळची कामं उरकून मुलींना ट्युशनला सोडलं, त्यानंतर आमचा असा काहीसा टाईमपास होता. मुलींना घेऊन घरी आलो. घरी आल्यावर मला खूप भूक लागली होती, कारण का चालणं होतंय, वर्कआउट होतंय, म्हणून त्यामुळे मला भूक लागतीच. मग म्हटलं स्वतःसाठी ब्लॅक कॉफी करावी. मग ब्लॅक कॉफी करायला घेतली आणि किचन वाट्यावरचा पसारा जरा इग्नोर, कारण का ब्लॅक कॉफी पिल्यानंतर मला जरा एनर्जी येणार होती, म्हणून पसारा इग्नोर केला आणि कॉफीकडे कॉन्सन्ट्रेट केलं. कॉफी घेतली आणि त्यानंतर मग मी बिस्किटही घेतले त्याच्यासोबत माझे डाएटवाले, आणि मग नाश्ता करून घेतला. नाश्ता करून झाल्यानंतर आहे ना, मला एक सिंपल असा रुमाल शोधायचा होता, जो की रुमाल मला सापडत नव्हता. कंप्लीट 3 दिवस झाले. रुमाल तर नाही सापडला, पण कपाट मात्र एकदम व्यवस्थित लावून झालेलं आहे माझं. हे माझं असं काहीसं काम झालं. त्यानंतर मग लगेचच मी कपाटावरून आले किचनमध्ये आल्यानंतर ही पावट्याची भाजी करायला घेतली. तुम्ही पावट्याची भाजी कशी करता ते मला कमेंट करून सांगा बरं का. मी तरी अशी ग्रेव्हीतली छान करते. भाजी झाल्यानंतर स्वयंपाक केला पूर्ण, आणि मग म्हटलं स्वतःसाठी काय करूया खायला. तर मी आहे ना, हा स्वीट पोटॅटो घेतलं होतं, म्हणजे आपल्या रताळे. ते आहेत ना, मी बॉईल करून घेतलं, त्यानंतर खिसणीने किसलं आणि त्याच्यामध्ये गरम दूध टाकून व्यवस्थितपैकी मिक्स केलं आणि खाऊन घेतलं. आणि खरं सांगते, हे खूप हेल्दी आहे, कोणीही खाऊ शकतं. मी डाएटसाठी म्हणून खाते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. फॉलो करायला विसरू नका.